students. Today we are going to discuss our MCQ test. Okay. Number 6. Okay. 5 पर्यंत झालेत आपल्या. So today we are discussing MCQ test 6. Okay. Now listen carefully. खूप theoretical आणि खूप simple test आहे. Okay. I will read question one by one. First question is electric current is a. Okay. Options are scalar quantity, vector quantity, tensor quantity, and unitless quantity. Okay. Now current has magnitude and direction. त्यामुळे काही जणांना ती वेक्टर क्वांटिटी वाटते. ओके, बट करंट इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, सो द ऑप्शन इज ए. ठीक है. सेकंड क्वेश्चन, द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज. नाउ वी ऑल नो दिस इज द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट. चार्ज अपॉन टाइम. सो रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज इलेक्ट्रिक करंट. सो द ऑप्शन इज सी. ओके, कारण पहिला ऑप्शन आहे वोल्टेज, power, current and resistance. So correct answer is current. Okay. Third question. Baga third. In 10 seconds, 3 into 10 raised to 20 free electrons enter one end of conductor and leave the other end. The current is. Now तुम्हाला current काढायचं. Current चा formula काय असतो रे? Charge upon time. Now तो जो charge आहे, that charge is number of electron into charge of electron. ओके, कारण एका इलेक्ट्रॉन मुळे नाही, एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन मुळे चार्ज तयार झालाय ना. सो मग क्यू च्या जागी काय लिहू शकतो आपण? आय इज इक्वल टू एन इंटू ई अपॉन टी. एन इज अ नंबर काय सांगितलं त्यांनी? 3 इंटू 10 रेज टू 20 इलेक्ट्रॉन्स. What is charge of one electron? 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. सगळ्यांना माहिती आहे. अपॉन टाइम त्यांनी सांगितलंय 10 seconds. ओके, सो 16 3 जा 48 म्हणजे 4.8 into 10 raised to. आता खाली 10 raised to 1 आहे, तो वर गेला. 20 minus 1 19. 10 raised to 19 आणि 10 raised to minus 19 कॅन्सल होणार, म्हणजे 10 raised to 0. म्हणजे उत्तर आलं 4.8. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट? 4.8 amperes. Okay, so the correct answer for this question is option D. ठीक आहे. ओके, मी तुम्हाला पूर्ण सोडूनच दाखवलं प्रॉब्लेम. करंट इज चार्ज अपॉन टाइम. टोटल चार्ज इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू चार्ज ऑफ वन इलेक्ट्रॉन, म्हणून एन इंटू ई लिहिलं. ओके, नाउ क्वेश्चन 4. Now listen carefully. Ohm's law gives relationship between. आता सगळ्यांना माहिती आहे Ohm's law काय असतो रे? V is directly proportional to I. म्हणजे it gives relationship between potential difference and current. So options आहेत current and resistance, potential difference and resistance, current and potential difference, and resistance and power. So the answer is potential difference and current, and that is option C. Okay, ठीक है. सिंपल प्रॉब्लम्स है. नेक्स्ट, फिफ्थ क्वेश्चन. फॉर द वैलिडिटी ऑफ ओम्स लॉ विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटी इज कॉन्स्टंट. आता नीट ऐका. ओम्स लॉचं स्टेटमेंटच आहे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द एंड्स ऑफ कंडक्टर is directly proportional to current provided the physical conditions remains constant. Length, area, temperature आणि मटेरियल हे कॉन्स्टंट पाहिजे. ओके, मग आता त्यांनी ऑप्शन दिलाय पहिला लेंथ कॉन्स्टंट पाहिजे आपल्याला, टेम्परेचर पण कॉन्स्टंट पाहिजे, मटेरियल पण कॉन्स्टंट पाहिजे. सो ओम्स लॉ व्हॅलिड करायचं असेल तर हे तिन्ही कॉन्स्टंट असलं पाहिजे. चौथा ऑप्शन आहे ऑल ऑफ दीज, म्हणजे सगळं कॉन्स्टंट लागतं आपल्याला. देअरफॉर द करेक्ट आन्सर इज डी, ऑल ऑफ दीज. ओके, हे स्टेटमेंट मध्येच आहे ओम्स लॉच्या. ओके, नेक्स्ट सिक्स्थ बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द एसआय युनिट ऑफ कंडक्टन्स. ओके, नॉट द विचारलंय पहिल्यांदा. कंडक्टन्स म्हणजे काय बघा, रिवाइज करू आपण. Listen carefully.
conductance is a reciprocal of resistance. Conductance is reciprocal of resistance. Therefore, conductance is 1 upon resistance. Okay. त्यामुळे त्याचं युनिट येणार ओहम रेज टू -1 और त्यालाच मो पण म्हणतात और एस स्टँड्स फॉर सिमेन्स. सो हे 3 युनिट आहे कंडक्टन्सचे. ओके. तिचा प्रश्न काय विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द एसआय युनिट. सिमेन्स आहे, ओहम रेज टू -1 आहे, एमएचओ मो पण आहे. मग चौथा ऑप्शन आहे कॅन्डेला. Candela is a unit of luminous intensity. Therefore, the answer is D. Candela is not a unit of conductance. Okay? ठीक है? Next, seventh question. A potential difference of 200 volt is maintained across a conductor of resistance 100 ohm. The number of electrons flowing through it in 1 second. Now this is a numerical. बघा काय काय सांगितले रे. पोटेन्शियल डिफरन्स दिलाय तुम्हाला. किती आहे पोटेन्शियल डिफरन्स, 200 वोल्ट. रेजिस्टन्स दिलाय तुम्हाला 100 ओहम आणि टाइम दिलाय तुम्हाला 1 सेकंड. ओके. दे आस्क यू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके. Now, first of all, Ohm's law. V is equal to IR. So, I is equal to V upon R. 200 upon 100. So, current is 2 ampere. पहिले current काढला. चालेल? आता काय असतं रे, current is charge upon time. What is charge? Number of electron into charge of electron upon time. तुम्हाला विचारलेत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, एन विचारलाय ना. सो आय इंटू टी अपॉन ई इज इक्वल टू एन. फॉर्म्युला समजला. सो एन इज इक्वल टू करंट इज 2 इंटू टाइम इज 1 अपॉन ई इज 1.6 इंटू 10⁻⁻19. ठीक आहे. ओके. चला डिवाइड करा. 0.8 इंटू 10⁻+19 म्हणजे हे आलं 10 अपॉन 8 इंटू 10⁻19. शिफ्ट केला त्यामुळे 10 आला. सो 1.25 इंटू 10⁻19. सो किती इलेक्ट्रॉन्स लागतील, 1.25 इंटू 10⁻19. ऑप्शन इज सी. सो फॉर 7th द आन्सर इज सी. कळलं. कॅल्क्युलेशन करा. हा कॅल्क्युलेशन वाला प्रॉब्लेम होता. ठीक आहे. ना नेक्स्ट 8वा बघा. इन द ग्राफ ऑफ करंट वर्सेस पोटेन्शियल डिफरन्स. आता सगळ्यांनी लक्ष द्या, हा ट्रिकी प्रश्न होता, हा चांगला प्रश्न होता. नीट ऐका. इन अ ग्राफ ऑफ कोण आहे, करंट वर्सेस पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे करंट वाय ऍक्सिस वर, पोटेन्शियल डिफरन्स एक्स ऍक्सिस वर. ओके. द स्लोप ऑफ आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स इज 0.05. तुम्हाला स्लोप दिलाय 0.05. चालेल. काय विचारलंय, देन द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर. दे आस्क यू रेजिस्टन्स. ओके. आता बेसिकली तुम्हाला ज्यावेळेस मी शिकवलंय ना, त्यावेळेस इकडे व्होल्टेज होतं आणि इकडे करंट होतं आणि हे रिव्हर्स आहे. ओके. आपण जे शिकलो ना त्यात वाय ऍक्सिस वर व्होल्टेज आहे आणि एक्स ऍक्सिस वर करंट आहे. आणि जेव्हा तुम्ही याचा स्लोप काढता ना, दॅट स्लोप इज इक्वल टू आर. डायरेक्ट आर असतो. पण कधी जेव्हा व्ही वर्सेस आय ग्राफ असतो, हा ग्राफ आहे आय वर्सेस व्ही. त्यामुळे हा स्लोप नाहीये. म्हणजे स्लोप आहे हा, पण स्लोप म्हणजे रेजिस्टन्स नाहीये. स्लोप इज इक्वल टू 1 अपॉन आर. तर 1 अपॉन आर का आलं, कारण हे उलट झालं ना. ओके. मग जर तुम्हाला आर काढायचा असेल तर 1 अपॉन स्लोप करायला लागेल.
म्हणजे 1/0.05. जर मी खाली 5 लिहिलं, 2 घरं शिफ्ट झालं, तर वरती 100 लिहिणार, विच इज 20 ओहम. ओके, ह्याच्यात ट्रिक काय होती रे, शिकवताना आम्ही असं शिकवतो स्लोप इज इक्वल टू रेझिस्टन्स, बरोबर आहे. पण तो व्ही वर्सेस आय असेल तर, आय वर्सेस व्ही असेल तर स्लोप इज नॉट इक्वल टू रेझिस्टन्स, स्लोप इज इक्वल टू 1/रेझिस्टन्स. ओके, ठीक आहे. अजून एक एमसीक्यू इथं तयार होईल. इन आय व्ही ग्राफ व्हॉट डज स्लोप इंडिकेट? इन आय व्ही ग्राफ स्लोप इज कंडक्टन्स, इन व्ही आय ग्राफ स्लोप इज रेझिस्टन्स. ओके, लक्षात ठेवा, हा वेगळा आणि ट्रिकी प्रश्न होता. ओके, सो आन्सर इज 20 ओहम, विच इज ऑप्शन डी. ओके, ठीक आहे. सो हा 8वा क्वेश्चन होता. लिसन 9th. ओके, देन 10th. बघा 9th काय, which of the following does not obey Ohm's law? Electrolyte, vacuum tubes, semiconductors and all of these. आता पहिले तिघं पण ओम्स लॉ ओबे करत नाहीत, हे थिअरी मध्ये शिकवलंय. सो याचं पण आन्सर आहे डी, ऑल ऑफ दीज. ओके, अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ दॅट टेस्ट, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज सेम एज इलेक्ट्रिक करंट, अपोजिट टू इलेक्ट्रिक करंट, cannot predict, depends on temperature. So the answer for this question is opposite to electric current, that is option B. Okay, ठीक आहे. हे पण थिअरॉटिकलच आहे. सो याच्यामध्ये आपण भरपूर न्यूमेरिकल्स आणि थिअरी दोन्ही होते याच्यात. ओके, वी सॉल्व दॅट. सो दिस वॉज युअर एमसीक्यू टेस्ट नंबर 6. ठीक आहे, बारीक लक्ष असलं पाहिजे तुमचं, काय विचारलंय आणि काय शिकलोय आपण याच्यात. ओके, नाउ वी विल चेंज दिस अँड नाउ वी विल टॉक अबाउट एमसीक्यू टेस्ट नंबर 7. ओके, नाउ वी टॉक अबाउट टेस्ट नंबर 7. नाउ पे अटेंशन. ओके, केअरफुली. इलेक्ट्रिक पॉवर आणि इलेक्ट्रिक एनर्जीवर बेस्ड क्वेश्चन. द पॉवर रेटिंग ऑफ एन इलेक्ट्रिक मोटर which draws a current of 3.75 ampere when operated at 200 volt. 200 volt. Current 3.75 ampere. Okay, power काढायची. पॉवरचा पहिलाच फॉर्म्युला असतो V into I. So 3.75 into 200 म्हणजे 375 into 2. So power is 750 watt. पॉवरचं युनिट वॅट असतं. दिस इज SI युनिट, दिस इज SI युनिट. सो पॉवरचं SI युनिट असतं वॅट. सो आन्सर आलं 750 वॅट. ओके, आता तिथं 750 हे उत्तर आहे, पण त्याच्या पुढे वॅटने लिहिलं, HP लिहिलंय, हॉर्स पॉवर. ओके, हाच कन्फ्युजनचा पॉइंट आहे. 750 आलं तुमचं, पण वॅट आलं पाहिजे. मग आता सगळ्यांना माहिती आहे 1 HP इज इक्वल टू 746 वॅट. आता हे 746 ला त्यांनी साधारणपणे 750 घेतलंय. मग 750 वॅट म्हणजे किती HP? साधारण 1 HP. सो दिस इज इक्वल टू 1 HP आणि हा ऑप्शन दिलाय त्यांनी. कळलं? सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज option A. 1 HP is the answer. Okay, HP stands for horse power. Okay, next, an electric bulb of 100 watt is connected to a supply of electricity of 220 volt. Power दिली आहे 100 watt आणि voltage दिले 220 volt. रेजिस्टन्स काढायचं आहे. पॉवरचा एक अजून एक फॉर्म्युला आहे, P इज इक्वल टू V आहे ना. ओके, सो P इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R. आपण फॉर्म्युला आहे. ओके, लेक्चर मध्ये मी डिराइव्ह करून दाखवलंय. सो R इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन P. सो R इज इक्वल टू V स्क्वेअर म्हणजे 220 इंटू 220 अपॉन पॉवर इज 100. ओके, सो 22 into 22 will be 484. 484 ohm. So the resistance comes 484 ohm and that is the first option, option A. पहिलाच ऑप्शन आहे.
कळलं? स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम होता, फक्त तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे. नेक्स्ट 2 झाले आपले. थर्ड, इफ अ करंट इन अन इलेक्ट्रिक बल्ब चेंजेस बाय 1%, देन पॉवर विल चेंज बाय. करंट 1% बदलतो तर पॉवर किती टक्क्यांनी बदलेल? आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. P इज इक्वल टू VI, हा सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. P इज इक्वल टू काय गेलं सर? V इज इक्वल टू IR लिहिलं, म्हणजे पॉवरचा दुसरा फॉर्म्युला काय आला? I²R. ओके, आता नीट लक्ष द्या. R इज अ कॉन्स्टंट. का बरं? कारण बल्ब तोच आहे ना. तुम्ही काय केलं, एक बल्ब घेतला, करंटला लावला. आता करंट तुम्ही 1% नी चेंज केला, बल्ब केलं का चेंज? नाही. सो बल्ब नाही चेंज केला म्हणजे रेझिस्टन्स चेंज नाही होणार. म्हणजे पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I². ओके, आता करंट किती टक्क्यांनी बदलला? 1%नी ना. ओके, तर मग पॉवर किती टक्क्यांनी बदलेल? पॉवर बदलेल 2%नी. का बरं? कारण इथे आयचा स्क्वेअर आहे ना. व्हॉट एव्हर इज द पॉवर बिकम्स कोइफिशियंट. ओके, जेव्हा तुम्हाला असं पर्सेंटेज मध्ये प्रश्न येतो ना, तेव्हा पॉवर बिकम्स कोइफिशियंट. ओके, हे तुम्हाला युनिट्स अँड मेजरमेंट नावाच्या चॅप्टर मध्ये शिकवणार आहे. ओके, आता फक्त शॉर्ट मध्ये सांगतोय. पॉवर बिकम्स कोइफिशियंट. सो इफ करंट चेंजेस बाय 1%, पॉवर विल चेंज बाय 2 into 1%, that is 2%. Okay, I guess there is an option out there. 2% is the option B. ओके, कळलं? पहिल्यांदा हे कळलं का इक्वेशन कुठलं वापरायचं? असं इक्वेशन वापरायचं ज्यात कॉन्स्टंट काहीतरी असेल. हिअर वी आर नॉट चेंजिंग द बल्ब, इट मीन्स रेजिस्टन्स विल रिमेन कॉन्स्टंट. ओके, नाव नेक्स्ट. ओके, थर्ड झाला. फोर्थ, an electric fan and heater are marked as 100 watt, 220 volt. हाँ, पर एक काम करो, अपन कंपैरिजन करो. फॅन and heater. ओके, फॅनचं मार्किंग काय? पॉवर 100 वॅट, वोल्टेज 220 वोल्ट, आणि हीटरची पॉवर आहे 1000 वॅट and voltage 220 volt. ओके, काय करायचं आपल्याला? द रेजिस्टन्स ऑफ द हीटर इज, हीटरचा रेजिस्टन्स काढायचा आहे. ओके, आता हे सोपं आहे. इकडे बघा, P इज इक्वल टू V² अपॉन R. सो R इज इक्वल टू V² अपॉन P. पण एक गोष्ट बघा, इथे पण 220 आहे आणि इथे पण 220 आहे. कॅल्क्युलेशन करायचीच नाही, म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. मग आर आणि पी मध्ये कुठलं रिलेशन आहे? इनवर्स. सो आर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू पी. मग ज्याची पॉवर जास्त त्याचा रेजिस्टन्स कमी. ही 1000 वॅट आहे, ही 100 वॅट आहे. ही पॉवर जास्त आहे, सो हीटरचा रेजिस्टन्स कमी आहे, कारण त्याची पॉवर जास्त आहे. सो कोणापेक्षा कमी आहे? सो हीटर, रेजिस्टन्स ऑफ हीटर इज लेस दॅन फॅन. कळलं का? कारण त्याची पॉवर जास्त आहे, मग रेजिस्टन्स कमी आहे. याची पॉवर कमी आहे म्हणजे रेजिस्टन्स जास्त आहे. सो रेजिस्टन्स ऑफ हीटर इज लेस दॅन दॅट ऑफ द फॅन, अँड दॅट इज ऑप्शन सी. ओके, तो आहे ना ऑप्शन सी. कळलं? ओके, सो द क्वेश्चन फॉर द आन्सर फॉर क्वेश्चन 4 इज ऑप्शन सी. ठीक आहे, कसं केलं कळलं? हा, तुम्ही म्हणता आम्हाला कॅल्क्युलेट करायचं, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, उत्तर तेच येणार. ओके, इथे आपल्याला वेळ वाचवायचा आहे. ओके, त्यामुळे प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेटच केली पाहिजे, नॉट नेसेसरी. ओके, नेक्स्ट. फिफ्थ प्रॉब्लेम. ऑन एन इलेक्ट्रिक हीटर 220 volt and 1100 watt are marked. On using it for 4 hours, the energy consumed will be. Voltage is 220 volt. Power is 1100 watt. And the time is 4 hours. तुम्हाला काढायची एनर्जी कंझ्यूम. So energy is equal to power into time.
व्होल्टेज कन्फ्यूज करायला दिले तुम्हाला. पॉवर आहे 1100 आणि टाइम आहे 4. सो वॅट इंटू आर, कारण मी टाइम आर मध्ये घेतला होता, हे वॅट मध्ये, याला किलो करा तर ते येणार 4.4 किलो वॅट आर. त्यांनी उत्तर तुम्हाला कशात विचारलंय? किलो वॅट आर मध्ये. सो द ऑप्शन बी इज करेक्ट, 4.4. समजलं? व्होल्टेज तुम्हाला कन्फ्यूज करायला दिले, व्होल्टेजचं काही काम नाहीये या प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे, समजलं? ओके. So we finish with 5 problems from MCQ test. 7. पुढे बघा. 8th. Sorry, 6th. 1 kilowatt hour is equal to. आता 1 kilowatt hour is equal to how many joules? पहिले हे लक्षात ठेवा. Watt into second is equal to joule. चालेल? आता हा किलो, एक किलो काढायचा आहे मला. 1 into 10 raised to 3 watt. 1 kilo is 1000 into 1 hour. 1 hour is 3600 second. बरोबर? म्हणजे 1 into 3, याला असं लिहू का? 3.6 into 10 raised to 3 into 10 raised to 3 watt second. हे बघा, 3 ह्याचा डेसिमल शिफ्ट केला, 3.6 लिहिलं, म्हणजे 3.6 into 10 raised to 6 watt second is joule. So 1 kilowatt hour is equal to 3.6 into 10 raised to 6 joule. ऑप्शन शोधा. आता तिथं जे ऑप्शन आहेत ते सगळे 36 आहेत. मग तुम्ही जर का 3.6 ला 36 लिहिलं तर इथे येणार 10 raised to 5. बरोबर आहे का ऑप्शन? आहे ना, पहिलाच ऑप्शन आहे, ऑप्शन ए. ओके, ठीक आहे. सो 1 किलोवॅट आवर इज हाऊ मेनी जूल? 36 into 10 raised to 5 joule. Next, 7th. How much energy in kilowatt hour is consumed in operating a 50 watt bulbs for 10 hours per day in a month? आता बघा, 1050. आपण एक काम करू, एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम इंटू नंबर ऑफ डेज. जर असतील तर, बऱ्याच वेळेस नंबर ऑफ डेज नसतात म्हणून आपण एक घेतो. पॉवर किती आहे रे? 50 इंटू टाइम 10 hours, नंबर ऑफ डेज 30. सो 15,000 वॅट आर, कारण हे वॅट मध्ये ना, म्हणजे 15 किलो वॅट आर. ओके, हा, हे सगळं केलं आपण, पण हे आपण एका बल्ब साठी केले, बरोबर ना? त्यांनी 10 बल्ब दिले, मग एका बल्बला 15 किलो वॅट. सो फॉर 10 bulbs, how much power is required? 150 kilowatt hour. Okay, ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज आन्सर डी. ओके, आता काय झालं रे, मी याचा आन्सर चुकून 15च पाठवलं होतं. ओके, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना हे 15 रॉंग दिलं असेल आन्सर. करेक्ट, सॉरी, म्हणजे 150 रॉंग दिला असेल, 15 करेक्ट दिला असेल, पण उलट येते. ओके, ती चूक माझ्याकडनं झाली. ठीक आहे, मीच आन्सर 15 पाठवलं होतं, मी एका बल्बच पाठवलं होतं, 10चं नव्हतं केलं. नंतर बघितलं तर ते 10 बल्ब्स आहेत. ओके, सो फॉर 10 bulbs आन्सर इज 150. सो करेक्ट आन्सर इज 150. ओके, तुम्ही करेक्ट लिहून पण तुम्हाला चुकीचं दिलं असेल. ओके, दॅट इज फाईन. आन्सर महत्वाचे. ओके, मार्क महत्वाचे नाही आहेत आता आपल्याला. ओके, नेक्स्ट 8th. बघा आता काय आहे. एनर्जी कंझ्युम इन 1 kilowatt hour इलेक्ट्रिक हीटर इन 30 seconds. ठीक आहे, एनर्जी कंझ्युम इन 1 kilowatt hour इलेक्ट्रिक हीटर इन 30 seconds. परत एनर्जीज काढायची ना, सेम. एनर्जी इज पॉवर इंटू टाइम. पण आता यावेळेस नंबर ऑफ डेज दिलेत का? नाही दिले, मग कट करून टाका. किती आहे पॉवर? 1 किलोवॅट. नाही, यावेळेस एनर्जी दिली आहे. एनर्जी इज 1 kilowatt hour is equal to,
सॉरी पॉवरच आहे ती. पॉवर इज 1 किलोवॅट. किलोवॅटच आहे फक्त, आर नाही आहे पुढे. पॉवर इज 1 किलोवॅट अँड टाइम इज 30 सेकंड्स. आता हे आर हे सेकंड असं चालत नाही. ओके, मग आपण काय करू, 1 किलोवॅट आरला 1 किलोवॅट आहे ना, म्हणजे 1000 वॅट इंटू 30 सेकंड्स. आता प्रॉपर युनिट्स आहे, म्हणजे उत्तर आलं 30,000 वॅट इंटू सेकंड, दॅट इज जूल. मला मी असं लिहू शकतो ना, 3 इंटू 10⁴. ओके, आणि ते ऑप्शन आहे ऑप्शन डी, 3 इंटू 10⁴ जूल्स. ओके, हे किलोवॅट आहे, हे सेकंड आहे, असं चालत नाही, सगळं एसआय मध्येच पाहिजे. ओके, नेक्स्ट 9th बघा. 9th, a 60 watt bulb carries a current 0.5 ampere, power 60 watt. पुढे, total charge passing through it in 1 hour, time is 1 hour, that is 3600 seconds. टोटल चार्ज काढायचं तुम्हाला, सगळ्यांना माहिती आहे I is equal to Q upon T. So Q is equal to IT. तुमच्याकडे कोण नाहीये करंट, आपल्याला फॉर्म्युला नाही आहे ना, करंट पण आहे आपल्याकडे. करंट किती आहे, 0.5 इंटू टाइम किती आहे, 3600. मल्टिप्लाय करा, उत्तर येईल 1800 कुलम. म्हणजे तुम्हाला पॉवर फक्त कन्फ्यूज करायला दिली आहे, पॉवरचा काहीच उपयोग नाही. कळलं, तुम्हाला चार्ज विचारलाय, आन्सर पण 1800 कुलमच आहे. ओके, सो पॉवर इज जस्ट गिवन सो दॅट यू विल गेट कन्फ्यूज. ओके, ठीक आहे. सो 9चा आन्सर आहे डी. फाइन. द लास्ट क्वेश्चन थिओरॉटिकली ऐका. व्हॅल्यू ऑफ इंटरनल रेजिस्टन्स ऑफ एन आयडियल सेल. आता इंटरनल रेजिस्टन्स हा पॉईंट तुम्हाला शिकून व्हायचा आहे अगोदर. ओके, अजून व्यवस्थित मी डिटेलमध्ये शिकवणार आहे, पण लक्षात ठेवा इंटरनल रेजिस्टन्स जेवढा कमी असतो तेवढं चांगलं असतं. ओके, सो द व्हॅल्यू ऑफ इंटरनल रेजिस्टन्स शुड बी ॲज लो ॲज पॉसिबल. सो आयडियल म्हटल्यावर 0. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. ओके, ठीक आहे. सो दिस इज द ऑल द MCQs ऑफ टेस्ट नंबर 6 and 7 जे मी सोडून घेतले. ठीक आहे. ओके, टेस्ट सिरियसली द्या, अभ्यास करून द्या. मी काय सगळे सोपे प्रश्न विचारणार नाहीये. आय एम गोइंग टू आस्क यू लिटिल डिफिकल्ट क्वेश्चन. कारण जेवढं तुम्ही डिफिकल्ट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करताल तेवढा तुमचा अभ्यास चांगला होत जाईल. ओके, सो टेस्ट व्यवस्थित द्या. नेक्स्ट टाइम वी विल टेक अनदर टेस्ट. ओके, थँक्यू.